नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या SIR सुरू आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. काय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आणि अनेकांच्या याच्याबद्दल अनेक भ्रामक कल्पना आहेत. कोणाला वाटतंय हे करणं कंपल्सरी आहे, कोणाला वाटतं हे केलं नाही तरी चालेल, कोणाला वाटतंय नागरिकत्वाशी संबंधित आहे, म्हणजे जर हे पार पाडलं नाही तर आपला नागरिकत्वाचा हक्क निघून जाईल. NRC सुद्धा काही लोकांचा यांचा संबंध जोडला जातो की हे NRC आहे, NRC अप्रत्यक्ष केलं जात आहे. नेमकं काय आहे SIR आणि हे का केलं जात आहे, नेमकं हे करणं गरजेचं आहे का, जाणून घेऊया युट्यूब व्हिडिओ मधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. SIR काय आहे समजून घेऊ. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. SIR महाराष्ट्र सुरू झालेली आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2026 हा आता या महिन्यात चालू आहे. जुलै महिना आता चालू आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजे काय, तर भारतीय निवडणूक आयोगाद्वारे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे राबवली जाणारी अत्यंत सखोल अशी मतदार यादी शुद्धीकरणाची ही मोहीम आहे. म्हणजे काय, तर यामध्ये जुन्या मतदार यादीतील सर्व नावांची प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे मतदार यादीत नाव असणारे व्यक्ती प्रत्यक्षात आहे की नाही या सर्व गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे. मृत व्यक्ती, दुबार नोंदणी झालेले व्यक्ती, दुसऱ्या ठिकाणी कायमचे स्थलांतरित झालेले व्यक्ती अशा मतदारांची नावे शोधून ती वगळली जातात. यादीतील बोगस नावे वगळून केवळ पात्र आणि खऱ्या मतदारांची नोंद सुरक्षितरित्या ठेवली जात असते. ही आहे SIR ची प्रमुख उद्दिष्टे. SIR ची सुरुवात कुठे झाली, म्हणजे महाराष्ट्रात चालू आहे, पण हे महाराष्ट्र पहिलंच राज्य आहे का की जिकडे SIR सुरू आहे. तर अनेकांना याच्याबद्दल मोठे प्रश्न आहे. काहींना वाटतं की महाराष्ट्रात मुद्दाम ही राबवली जाते आहे, काही विशेष लोकांची नावं वगळण्यासाठीची ही प्रक्रिया आहे, तर असं नाहीये. या आधी देशात सुद्धा SIR पार पडलेली आहे. पहिला टप्पा जो होता SIR चा, या देशातला पहिला टप्पा जो होता तो पार पडला होता बिहारला जून 2025 मध्ये. म्हणजे निवडणूक आयोगाने सर्वात आधी प्रायोगिक तत्वावर, पायलट बेसिसवरती हा प्रयोग बिहारमध्ये केलेला होता तिथल्या निवडणुकीच्या आधी. आणि तिथे आलेल्या अनुभवांच्या आधारे टप्प्याटप्प्याने देशभरात याचं नियमन ठरून योजना राबवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या बुलेटिननुसार त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार बिहार मधल्या जवळपास 90% पेक्षा जास्त मतदारांपर्यंत पोहोचून पडताळणी पार पडली आणि त्या प्रक्रियेची सुरुवात तेव्हाच करण्यात आलेली होती. नवीन मतदारांसाठी पालकांच्या SIR डेटा जोडण्याची अट ही सर्वात आधी इथेच बिहारमध्येच प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली होती. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा कुठे पार पडला, तर ऑक्टोबर 2025 पासून, ज्यात कोणकोणती राज्य समाविष्ट होती, तर पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाड अशी 3 महत्वाची राज्य जिकडे निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर इतर ही अशी एकूण 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. या ठिकाणी हा दुसरा टप्पा पार पडला होता. या टप्प्यात देशभरातील जवळजवळ 59 कोटी मतदारांची पडताळणी करण्यात आली. ह्याच्यामध्ये अंतिम पडताळणी दरम्यान या राज्यातल्या मतदार संख्येत साधारणपणे 10.2% घसरण नोंद झाली. 10.2 आणि जवळजवळ 5.18 कोटी दुबार, मृत आणि स्थलांतरित अशा मतदारांची यादी 3 नावं वगळण्यात आली. या राज्यात साधारणपणे 80 ते 85% पर्यंत इन्युमरेशन फॉर्मचं वाटप झालेलं होतं आणि हे संकलन या राज्यांमध्ये, 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालं. त्यानंतर देशात पार पडला होता तिसरा टप्पा, जो मे 2026 पासून आता सुरू झालेला आहे, ज्यात महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, झारखंड या प्रमुख राज्यांसह 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सामील आहेत. आणि या ठिकाणी 36.73 कोटी मतदारांचा डेटा हाताळला जाणार आहे. आणि या डेटामधून सर्व ही आता SIRचं सगळं तिकडे काम चालू आहे आणि या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे. सध्याची टक्केवारी काय, तर दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार पहिल्या 10 दिवसातच 74.70% मतदारांना फॉर्मचं वाटप पूर्ण करण्यात आलं. महाराष्ट्रात जुलै 2026च्या आता अखेरपर्यंत घरोघरी जाऊन फॉर्म वाटप आणि पडताळणीचं काम हे सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. मुंबई आणि इतर शहरांमध्ये सुरुवातीच्या काही दिवसातच 15 ते 20% लोकांपर्यंत फॉर्मचे वाटप झालेले होते आणि ते जमा करण्याचे सुद्धा काम आता सुरू झालेलं आहे. अंतिम उद्दिष्ट 90%हून अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचं हे महाराष्ट्रातल्या SIRच्या संदर्भात राबवलं जात आहे निवडणूक आयोगाकडनं. एक विशेष नोंद फक्त, जी जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश सारखी बर्फाच्छादित असणारी राज्य आहेत त्या ठिकाणची जनगणना असेल आणि त्या ठिकाणचा हा सर्व कार्यक्रम आहे तो बर्फाच्छादित हवामानामुळे फक्त सध्या पुढे ढकललेला आहे. बाकी महाराष्ट्र सध्या तिकडे 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता SIR राबवली जात आहे. काय SIR महत्वाचे, नेमकं काय ह्याच्यामध्ये केलं जातं ते पुढे बघू. तर SIRचं महाराष्ट्रातलं वेळापत्रक जाणून घेणं फार महत्वाचं आहे.
बीएलओच्या मार्फत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी होणार आहे, जी आता 30 जून ते 29 जुलै 2026 पर्यंत चालू आहे. मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करणं म्हणजे ड्राफ्ट इलेक्टोरल रोल हा 5 ऑगस्ट 2026 ला जाहीर केला जाणार आहे आणि यात जो जाहीर केलेला त्यात आपलं नाव आहे की नाही याची प्रत्येक मतदाराने पडताळणी करायची आहे. दावे, हरकत आणि आक्षेप नोंदवण्याची मुदत म्हणजे या आलेल्या ड्राफ्ट इलेक्टोरल रो मध्ये जर आपलं नाव नसेल किंवा त्याच्यामध्ये जर काही चुका असतील, कोणतीही जर तुमचा दावा असेल, काही कोणतेही आक्षेप असतील तर त्या संदर्भात तुम्ही 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही तुमचा दावा दाखल करू शकता. आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ही या सर्व दाव्यांच्या पडताळणीनंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, हे या वेळापत्रक सांगण्यात आलेलं आहे. आता एसआयआर करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे कोणती ती समजून घेऊ. ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना किंवा पासपोर्ट हा महत्वाचा डॉक्युमेंट सांगितला गेलेला आहे. वयाच्या पडताळणीसाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र जर त्याच्या जन्मतारीख नोंद असेल तर ते महत्वाचे मानले जातील. आणि पालकांचे एसआयआर तपशील, इथे अनेक लोकांची गोची होती आणि गल्लत होती आणि अनेक लोकांना ह्या डॉक्युमेंट विषयी माहिती नाही की जर पाल्य असेल तर मतदार यादीत पहिल्यांदाच नाव नोंदवणाऱ्या नवीन मतदारांना त्यांच्या पालकांची माहिती देणं बंधनकारक आहे. एसआयआरची जी माहिती आहे या पालकांची ती इकडे सबमिट करणं अत्यंत महत्वाचं आणि कंपल्सरी सांगण्यात आलेलं आहे. त्याशिवाय नवीन मतदारांची नोंद केलीच जाणार नाही, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. आता महत्वाचं काय तर एसआयआर ऑप्शनल आहे का कंपल्सरी आहे, ऐच्छिक आहे का अनिवार्य आहे, ह्याच्याबद्दल अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की एसआयआर हा कंपल्सरी आहे, 100% अनिवार्य एसआयआर आहे आणि तो प्रत्येकाला पार पाडायचाच आहे. का महत्वाचं आहे तर नाव उघडण्याचा एक धोका इकडे सांगण्यात आलेला आहे. जरी तांत्रिकदृष्ट्या निवडणूक आयोगाची मोहीम असली तरी बीएलओच्या भेटी दरम्यान तुम्ही सर्व कागदपत्र जी काय मागणी जातील ती सादर करणं महत्वाचं आहे. मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करताना अशा मतदारांची नावे बाद होण्याची शक्यता दाट असते. जर तुम्ही ती माहिती किंवा त्याचं डॉक्युमेंट जे देण्याचे आहेत गरजेचे आहेत ते जर तुम्ही दिले नाहीत तर तुमचं नाव मतदार यादीतनं वगळलं जाईल. त्यामुळे 100% इकडे कंपल्सरी आहे, तुम्हाला एसआयआर मध्ये रजिस्ट्रेशन करावंच लागेल आणि तुम्हाला नावाची पडताळणी आणि तुमच्या माहितीची पडताळणी करून घ्यावीच लागेल आणि हे सक्तीचे आहे आणि प्रत्येकाला करावेच लागेल. आता अनेकांच्या माहितीनुसार ज्यांची माहिती पूर्ण नाही किंवा ज्यांना एनआरसी, सीए एनआरसी या भाग तेव्हा आलेला होता, एसआयआर, वोटर लिस्ट फॉर्म, हे सर्व गोष्टी काय प्रकार आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध काय, हा जो एसआयआर राबवला जातो तो एनआरसी सारखाच प्रकार आहे, अप्रत्यक्ष एनआरसी केली जाते असा अनेकांचा दावा आहे. नेमकं समजून घेऊ की ह्याच्यामधली वाद काय आहे किंवा जर विषय काय आहे तर केवळ मतदार यादी जो आहे तो अमान्य करण्यात आलाय. का मतदार आयडी जो आहे तो अमान्य करण्यात आलेला आहे तर पूर्वीच्या मतदार दुरुस्ती मोहिमेत जुने मतदार कार्ड हाच पुरेसा पुरावा असायचा. म्हणजे तुमचं नाव आहे तिकडे लिस्टमध्ये आणि तुमच्या हातात असलेलं तुमचं मतदार कार्ड जर तुम्ही वोटर आयडी दाखवला तर तो इनफ असायचा. पण आता काय केलंय तर या मोहिमेत नागरिकत्व सिद्ध करणारे अधिकृत पुरावे मागितले जात आहेत आणि नागरिकत्व सिद्ध करणारे पुरावे एसआयआर मध्ये मागितले जातात. म्हणून अनेक लोक याची एनआरसीशी जोडणं करतायत आणि एनआरसीशी तुलना करतात की ही अप्रत्यक्ष एनआरसी राबवली जाते. पण लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने स्वतः मतदार कार्ड हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसल्याचे नमूद केलेले महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे इकडे एनआरसीशी याला जोडलं गेलं नाही पाहिजे. मागच्या दराने एनआरसी केली जाते असं अनेकांचं म्हणणं आहे की नागरिक संघटनांचा आरोप आहे की ही मोहीम अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजे एनआरसी लागू करण्याची पायाभरणी आहे आणि सामान्य गरीब मतदारांकडे वारसा हक्काचे पुरावे नसल्याने ते मोठ्या संकटात येऊ शकतात. पण एक साधारण गोष्ट लक्षात घ्यायला हवी, गरीब मतदारांकडे आपले डॉक्युमेंट सांभाळून ठेवणं ही अगदी बेसिक आणि सामान्य जबाबदारी आहे. जर कोणते महत्वाचे डॉक्युमेंट गहाळ होत असेल तर तिकडून डुप्लिकेट बनवून घेणं ही सुद्धा बेसिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीत, मग त्यांचं एनआरसी मधनं नाव वगळलं जाईल, आता एसआयआर मधनं नाव वगळलं जाईल. आक्षेप प्रचंड तुटीचे ठरतात आणि फारच फोल ठरतात. त्यामुळे कोणी आम्ही गरीब आहोत, आम्हाला या गोष्टींची माहिती नाही अशा प्रकारे अनभिज्ञ राहून ह्याच्यातनं आपली जबाबदारी टाळू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. त्याच्यानंतर या पालकांचे तपशील आणि नागरिकत्व कायदा ह्याच्याबद्दल सुद्धा अनेकांचा आक्षेप आहे की पालकांचे तपशील का मागितले जातात. तर आता सांगितल्याप्रमाणे नवीन मतदारांना नाव नोंदवताना 1955चा नियम होता, नवीन मतदारांना नाव नोंदवताना त्यांच्या पालकांचे एसआयआरचे तपशील देणे बंधनकारक केलेले आहे. भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार व्यक्तीचा भारतात जन्माव्यतिरिक्त तिचे आई वडील देखील भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. हे नागरिकत्व कायदा 1955 सिटिझनशिप ऍक्ट 1955 द्वारे सांगण्यात आलेलं आहे.
हा नियम थेट बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याचा आणि नागरिकत्व तपासणीच्या म्हणजे CAA आणि NRCच्या धोरणांशी आणि नियमाशी सुसंगत असल्यामुळे अनेकांची त्याच्याशी NRCची तुलना केली जाते, पण SIR मध्ये सुद्धा त्याच प्रकारची नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सामान्य मतदारांमध्ये एक भीतीचं कारण आहे, तर ते का, तर वारसा हक्काच्या कागदपत्रांच्या सक्तीमुळे गरीब, भूमिहीन मजूर, स्थलांतरित व्यक्ती आणि लग्नानंतर सासरी आलेल्या लाखो महिलांचे मतदार यादीतून नाव बाद होण्याचा थेट धोका निर्माण झालेला आहे, असं काही सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि विविध नागरिक संघटनांचा आक्षेप आहे. काही प्रमाणात आपण हा आक्षेप समजू शकतो, पण प्रत्येकाने ज्याचे डॉक्युमेंट आज गहाळ झालेले आहेत किंवा डॉक्युमेंट उपलब्धच नाहीत किंवा ज्याचे डॉक्युमेंट नव्हतेच तो सुद्धा गहाळ झालेले आहेत, या कॅटेगरीमधनं हे सर्व प्रकारच्या सवलती किंवा फॅसिलिटीज मिळायला बघतोय की आमच्याकडे डॉक्युमेंट नाही तर ते असल्यासारख्या स्वरूपामध्ये आम्हाला ऍडजस्ट करून घ्या किंवा काय करा, अशा प्रकारच्या मागण्या या अशा प्रकारच्या सामाजिक संघटनांकडून केल्या जात आहेत. पण लक्षात घ्या, SIR ही फार महत्वाची प्रक्रिया, ह्याच्यामध्ये अशी कोणतीही तडजोड केलेली मला तरी निवडणूक आयोग करेल असं कोणालाच वाटत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारच्या तडजोडी न करता स्ट्रिक्ट मेजर्स थोडेसे राबवले जातील असंच अनेकांचं मत आहे. BLO ड्युटी आणि शिक्षकांचा वाद, म्हणजे हे झालं नागरिकांच्या संदर्भात SIRचा संबंध काय आपण समजून घेतलं, पण ज्यांच्याकडनं SIR राबवली जाते त्यात BLOची ड्युटी कोणाला देण्यात आली तर सामान्य शिक्षकांना देण्यात आलेल्या, शाळेच्या शिक्षकांना. म्हणजे अनेक ठिकाणी शाळेच्या शिक्षकांना BLOच्या कामाला लावलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या कामासाठी लावण्यात आलेलं आहे आणि शाळेमध्ये शिकवायला पालकांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे जे मुख्य काम आहे शिक्षकांचं, शिक्षण देणं, शिकवणं विद्यार्थ्यांना, त्याऐवजी त्यांना ह्या कामाला लावलेलं आहे आणि शिक्षणाची जबाबदारी पालकांवर किंवा वर्गातल्या इतर किंवा शाळेतल्या इतर स्टाफवर देण्यात आलेली आहे, जे अत्यंत चुकीचे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रकारचे गोंधळ निर्माण झालेले आणि अनेकांचा याला विरोध होतोय. महाराष्ट्रात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना मोठ्या संख्येने निवडणूक आयोगाकडून BLO सारख्या ड्युटीवरती आणि इतर कामावरती लावण्यात आलेलं आहे. या घरभेटीच्या अतिरिक्त कामामुळे, म्हणजे सांगताना तर सांगितलं जात आहे की नाही रविवारच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी त्यांना काम दिलं जात आहे, पण कामाचा ज्या प्रकारे लोड देण्यात आलेला आहे ते या सुट्टीच्या दिवसांमध्ये फक्त होणार नाही. या घरभेटींच्या अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांवर कामाचा आणि मानसिक तणाव प्रचंड वाढलेला आहे. एका देशात सुट्टी किंवा शाळेबाहेरील वेळेत काम करण्यास सांगितलेलं आहे, पण काही ठिकाणी तास कमी करून BLO कामासाठी सुद्धा पाठवलं जात आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा मोठा धोका आता सध्या निर्माण झालेला आहे. आणि या संदर्भात नेमकं काय पाऊल उचललं जाईल, कारण अनेक ठिकाणी या गोष्टीला विरोध आणि आंदोलनासारखे प्रकार होत आहेत. आता सामान्य मतदार म्हणून आपण या गोष्टीत कोणती खबरदारी घ्यायला हवी तर ते नीट समजून घ्यायला हवं. कागदपत्रे आपण आपली पहिली तयार ठेवायला हवी, हा आपलं पहिलं काम. की वय आणि पत्त्याचं वैध पुरावे, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलंय, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, जर त्याच्यात जन्मतारीख नोंद असेल अशा ठिकाणचे 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट हे नेहमी स्वतःजवळ तयार ठेवा. घरी उपस्थिती आपली असायला हवी, कारण जेव्हा BLOचे अधिकारी भेट देण्यासाठी येतील तेव्हा कुटुंबातील जबाबदार व्यक्तीने उपस्थित राहून पडताळणीची स्वाक्षरी करणे गरजेची आहे. जी माहिती विचारली जाईल ती प्रदान करणे आणि ती सांगणे आणि ती देणं हे महत्वाचं आहे. आणि तिसरं, जेव्हा कधी मतदार यादी, ड्राफ्ट मतदार यादी जेव्हा जाहीर केली जाईल, मसुदा मतदार यादी जाहीर होईल, म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत 5 ऑगस्ट 2026 ही तारीख सांगण्यात आलेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे ती प्रसिद्ध होईल. यात तुमचं नाव आहे आणि ते योग्य आहे की नाही हे सर्व तपासण्याची तुमची जबाबदारी आहे. हा तिसरा टप्पा नागरिकांच्या जबाबदारीमध्ये महत्वाचा ठरतोय. त्याच्यानंतर आपलं नाव तपासायला सुरक्षित तर करायचं आहे, पण अगदी शेवटी लक्षात ठेवायला तुमचं नाव तपासताना ते तपासायचं आहे voterportal.esi.gov.in ही साईट महत्वाची ठरलेल्या कामासाठी. आणि इकडे आता SIR ची प्रक्रिया पार पाडा आणि तुमचं नाव या यादीमध्ये येतंय की नाही हे व्यवस्थित तपासून घ्या, ते महत्वाचं राहील. मगाही सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात आता नागरिकांसाठी तर ही माहिती तुम्हाला महत्वाची ठरेलच की SIR का महत्वाचं आहे आणि ऑप्शनल आहे की कंपल्सरी आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या एंड पर्यंत येतात कळलं असेलच. पण सामान्य विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षांचे स्पर्धा देतात, ज्या एक्झाम देतात, त्यांच्यासाठी या SIRचा डेटा आणि याच्या संदर्भातले इतर सर्व माहिती आणि त्याच्या संदर्भातले सर्व फॅक्ट्स क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणी SIR या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं जर रजिस्ट्रेशन बाकी असेल तर ते पूर्ण करून घ्या, कारण संविधानाच्या कलम 326 प्रमाणे प्रत्येक सामान्य नागरिकाला आपला मतदानाचा हा संवैधानिक अधिकार प्राप्त झालेला आहे आणि तो अधिकार प्रदान करणं हे निवडणूक आयोगाची स्टॅच्युटरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कायदेशीर जबाबदारी आहे. पण
ही आपल्याला सामान्य नागरिकांना मिळालेली जबाबदारी पार पडणं हे सामान्य नागरिकांचं कर्तव्य असलं पाहिजे. कारण अनेकदा बघतो आपण मतदारांमध्ये उदासीनता असते, निवडणुका आल्या की जेमतेम 52-55 फार फार तर 60% मतदान होत असतं. ही आकडेवारी देशाच्या लोकशाहीसाठी नक्कीच चिंतेचा विषय. त्यामुळे मतदार यादीतलं आपलं नाव असणं नसणं हे काय गरजेचं नाही, किंवा ते ऐच्छिकच आहे, किंवा ते नाही केलं तरी चालेल. कोण विचारतंय मतदार यादींच्या संदर्भात? तर आता विद्यार्थ्यांना जाणवत असेल की जेव्हा कधी तुम्ही डोमिसाईल काढायला जाता तेव्हा त्याच्याला एक डॉक्युमेंट महत्वाचा ठरतो, 1960च्या आधीचा तुमच्या पूर्वजांनी, तुमच्या आजोबांनी किंवा वडिलांनी त्या काळी केलेला मतदानाचा पुरावा. त्यामुळे मतदार यादीतलं आपलं नाव आणि मतदान केलेला पुरावा हे भविष्यात खूप महत्वाचं ठरत असतं. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. SIR मध्ये आपलं नाव रजिस्टर करा. जर आधीपासून नाव असेल तर त्याची पडताळणी करा, सर्व डॉक्युमेंट सबमिट करा. नवीन मतदार असतील, जो कोणी 18 वर्ष आताच पूर्ण झालेले व्यक्ती जर आपलं रजिस्टर नाव करत असतील तर त्यांनी आपल्या आई किंवा वडिलांच्या SIR डेटा सोबत त्याच्यामध्ये नाव रजिस्टर करा आणि ही प्रक्रिया आजच पूर्ण करा आणि लवकरात लवकर पूर्ण करा. कारण ही शेवटाकडे चालली, पूर्णत्वाकडे चालली, त्यामुळे आपलं नाव राहून जाण्याचा धोका आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पडा. धन्यवाद.